हॅलो, नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं अमिताज फॅशनमध्ये. मी अमिता तुमचं मनापासून स्वागत करते. तर फायनली आपली ती 13 ब्लाउजांची ऑर्डर पूर्ण कंप्लीट झालेली आहे. तर जवळजवळ मला आज 4 दिवस लागले ती ऑर्डर कंप्लीट करायला. कारण 13 ब्लाऊज पूर्ण अस्तरचे ब्लाऊज होते, प्रिन्सेस कट ब्लाऊज होते आणि 34 साईज आणि स्लीव्ज त्याचे खूप मोठे होते. जवळजवळ 12 इंचाचे स्लीव्ज होते आणि सगळ्या स्लीव्जला पफ होता, चुन्या घ्यायच्या होत्या. तर असे आपले हे 13 ब्लाऊज आणि 3 साड्या त्यांच्या माझ्याकडे होत्या. तर ही एकाच कस्टमरची ऑर्डर होती आणि 4 दिवस मला पूर्ण लागले ही ऑर्डर कंप्लीट करायला. तर सगळे ब्लाऊज हे साडीतले ब्लाऊज होते, साडीवरचे ब्लाऊज होते आणि सगळेच अस्तरचे ब्लाऊज असल्यामुळे कटिंग त्याच्यानंतर स्टिचिंग त्याच्यामध्ये बराचसा वेळ जातो. तर मी काय करत होती, काही ब्लाऊज मी आज आज समजा सकाळी कटिंग केले तर मग दिवसभरामध्ये स्टिचिंग करत होती आणि जर रात्री कटिंग केले तर दिवसभरामध्ये स्टिचिंग करत होती. अशा पद्धतीने हे आपले 4 ब्लाऊज कट करून मी दिवसाला 4च ब्लाऊज शिवत होती. म्हणजे 4ही ब्लाऊज अस्तरचे असल्यामुळे सकाळी समजा आपण 10 वाजता जर कटिंग करायला बसलो तर 1 तास कटिंगमध्ये जायचा, 1 ते 1.5 तास 4 ब्लाऊज कटिंग करण्यासाठी जायचे. आणि मग कटिंग करून झाल्यानंतर दिवसभरामध्ये जर तुम्ही कंटिन्यू मशीनवर बसत असाल तर दिवसभरामध्ये सहजच आपले 4 ब्लाऊज शिवून होतात. तर ब्लाऊज तर प्रिन्सेस कट होते, पण वेगवेगळ्या नेकचे ब्लाऊज होते आणि नॉड लावायची होती त्याला. स्लीव्स याचे मोठे होते, 12 इंचाचे होते आणि सगळे स्लीव्स हे पफ स्लीव्स होते. थोडीफार डिझाईन होती, त्यामुळे दिवसभरामध्ये 4 ब्लाऊज हे मी कंप्लीट करायची. त्यामुळे मला 4 दिवस ही ऑर्डर कंप्लीट करायला लागली. आणि त्यामध्ये काय झालेलं की माझी जी मशीनची वादी असते, म्हणजे जे मोटारला आपण वादी लावतो, ती माझी पूर्णपणे तुटली होती आणि त्या दिवशी माझं काम पूर्ण ठप्प झालं होतं. कारण माझ्याकडे एक्स्ट्रा वादीही नव्हती आणि मार्केटमध्ये जाऊन घेऊन येणं तेवढा वेळही नव्हता. तर माझ्यापासून मार्केट जवळजवळ अर्ध्या तासाच्या अंतरावर आहे, म्हणजे इथून 1 किलोमीटर जावं लागतं आणि तेवढं जाण्या येण्यामध्ये बराचसा वेळ जाणार. तर त्यासाठी मी हा जुगाड केला होता, जे आपली कपड्याची एक नाडी बनवलेली आणि तिचा वादी म्हणून त्या दिवसापुरता उपयोग केलेला. पण त्या वादीने माझं बरंचसं काम झालं त्या दिवशी आणि मग दुसऱ्या दिवशी सकाळी मी मार्केटमध्ये जाऊन हे आपल्या मशीनची वादी घेऊन आली आणि ती वादी लावून मग दुसऱ्या दिवशीचं काम चालू केलं. तर अशा वेळी जेव्हा कधी अर्जंटची कामे असतात किंवा आपण ठरवलेलं असतं का आपल्याला आता ह्या वेळेमध्ये हे एवढं काम करायचंच आहे, तर काहीतरी अडचण ही आपल्याला येतच असते आणि मग ह्या अडचणीवर असा मात करून आपल्याला त्यातून जुगाड शोधून कामं करावी लागतात. तर आता त्यांचे बाकीचे जे ब्लाऊज आहेत ते मी स्टिच करायला घेतलेले आहेत. तर माझे जवळजवळ सगळेच ब्लाऊज होत आले आहेत. 4 ब्लाऊज त्यांचे बाकी आहेत. तर 4 ब्लाऊज ते आजच्या दिवसात मी कंप्लीट करणार आहेत आणि त्यातले व्हाईट ब्लाऊज 3 आहेत आणि ते मला शिवायचे आहेत आणि बाकीचे सगळे ब्लाऊज माझे शिवून झालेले आहेत. तर हाही त्यांचाच ब्लाऊज मी स्टिच करायला घेतलेला आहे. तर ह्याचाही नेक थोडासा वेगळा आहे आणि त्या नेकची मी डिझाईन बॅक नेक कशा पद्धतीने केला आहे तो आपल्या चॅनेलवर व्हिडिओ त्याचा अपलोड केला आहे. तुम्ही बघितला नसेल तर नक्की जाऊन बघा. अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीमध्ये तुम्ही बॅक नेकला डिझाईन करू शकता आणि गळाही अगदी सुंदर तयार करू शकता. अगदी 10 मिनटामध्ये ह्या बॅक नेकची डिझाईन मी तयार केलेली आहे आणि इथे डिझाईनच करायची होती मला आणि ते शूट करायचं होतं. त्यामुळे मग मी इथे सेटिंग लावून घेत आहे, कारण मशीन पुढे घ्यावी लागते आणि मग ट्रायपॉड लावावा लागतो, म्हणजे व्यवस्थित शूट होतं. तर यासाठी मग मशीन मी पुढे सरकवून घेतली आणि त्यानंतर मग बॅकनेक पूर्ण तयार करून घेतला. शूट वगैरे झालं आहे माझं आणि त्या बॅकनेकचा व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर अपलोड केला आहे. तुम्ही बघितला नसेल तर नक्की जाऊन बघा. खूप सुंदर असं बॅकनेक तयार झालेलं आहे आणि तो ब्लाऊज तयार झालेला आहे माझा. आणि त्यानंतर अजून एक ब्लाऊज मी स्टिच करून घेतलेला आहे दुपारच्या वेळेनंतर आणि तोही मी तुम्हाला दाखवते.
तर हे सगळे त्यांचेच ब्लाऊज होते आणि ते ब्लाऊज पूर्ण झालेले आहेत आपले. तर हा त्यापैकीच एक ब्लाऊज होता. तर ह्याचा या पद्धतीने गळा, गोलच गळा ठेवलेला आहे मी, मटका गळा आहे सॉरी याचा, आणि नॉड लावलेले आहे. पण ह्याचे गळे खूप डीप होते, जवळजवळ 14.5 पूर्ण उंची आहे आणि ह्याचा गळा साधारण 11 इंचाचा होता. म्हणजे साधा हो 11.5 इंचाचा होता, कारण 3 इंचाचीच पट्टी बॉटमच्या बाजूने, कमरेच्या बाजूने ठेवलेली आहे. तर असे त्यांचे आपले सगळे ब्लाऊज शिवून झालेले आहेत आणि व्हाईट ब्लाऊज त्यांचे 3 होते. आणि ह्याचाही हा जो बॅकनेक मी तयार केलेला आहे याचाही पूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवर मी अपलोड करणार आहे. खूप सुंदर अशी डिझाईन तयार झालेली आहे. छोटंसं हे काठ उरलेलं त्याचा वापर करून या पद्धतीने हा बॅकनेक तयार केलेला आहे. बोटनेक आहे हा आणि फ्रंटला प्रिन्सेस कट आहे. तर अशा पद्धतीने ही त्यांची ऑर्डर आपली कंप्लीट झालेली आहे. साड्या फक्त राहिलेल्या आहेत, ते आज दिवसभरामध्ये मी ह्या साड्याही कंप्लीट करून घेणार आहे. म्हणजे त्यांची 13 आणि 3 ब्लाऊजांची ऑर्डर पूर्ण करायला मला 4 दिवस लागले. तर चला, तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. ही ऑर्डर अशा पद्धतीने कंप्लीट केली. तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त लाईक, शेअर, कमेंट करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा.